या मंडळासाठी या आयोजनासाठी 1000 रुपयाची देणगी दिलेली आहे। सर्व देणगीदारांसाठी सर्व मान्यवरांसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करूया आणि वळूया आता मुख्य स्पर्धेकडे। महापुरुष चषक 2025 पर्व चौथे। वळूया मैदानाकडे। निश्चितच आपण पाहतोय, आपण ऐकताय, आपण अनुभवताय क्रिकेटचा रणसंग्राम श्रीदेव महापुरुष चषक। श्रीदेव महापुरुष कलाक्रीडा मंडळ तेंडुली आयोजित भव्य दिव्य नाईट अंडरम पंचक्रोशीची ही क्रिकेटची स्पर्धा 2025 चौथं पर्व। उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत। एक हाय व्होल्टेज ड्रामा पहिला सेमीफायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय। ह्या स्पर्धेच्या निमित्तानं महापुरुष तेंडुली संघावर मात करत ज्या संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय तो रुची स्पोर्ट्स मापण संघ आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर एका बलाढ्य संघावर मात करत वेतोबा शुभम स्पोर्ट्स मायनेवाडी या संघावर मात करत गावडोबा माडेचेवाडी संघ हा देखील संघ ह्या सेमीफायनलमध्ये दाखल होतोय। तशाच पद्धतीची पुनरावृत्ती मैदानावर घडणं अपेक्षित असेल। 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांच्या सामन्यात वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक पांडुरंग मालणकर गोलंदाजी एंडकडनं पहिला चेंडू पवन सटे सुंदर चेंडू सुंदर ड्राईव्ह केला जातोय। धावांचा श्री गणेश म्हणावा लागेल। डावाला सुरुवात देखील केली जाते, अतिशय सुंदर फटका म्हणावा लागेल। अलॉंग विथ कार्पेट असा फटका, चेंडूवर एकेरी धाव, एकेरी धावेनिशी धावसंख्येला सुरुवात। धावांचा श्री गणेशा स्वतःचं आणि संघाचं खातं त्या ठिकाणी खुललं जात आहे। बॅकअप लेनचा वापर त्या ठिकाणी केलाय। पंच नो घोषित करतायत। पंच म्हणून या ठिकाणी काम पाहणारे उमेश मडवळ आणि त्याच्या समवेत पंच आहेत राहुल दुरी, हे लाईन पंच आहेत। या दोन्ही लाईन पंचांच्या माध्यमातून हा चेंडू अनफेअर डिलिव्हरी नो चेंडू, हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल। एक अवांतर धावेचा दंड स्कोर कार्डवर जमा केला जाईल। धावसंख्या एका चेंडूचा खेळ समाप्त। 2 अशी धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते। अनेक या स्पर्धेला अनेक व्यक्तींनी, अनेक खेळाडूंनी, अनेक क्रिकेट रसिकांनी या ठिकाणी शुभेच्छा पाठवल्या। सगळ्यांची नावं घेणं या ठिकाणी थोडासा वेळ कमी पडेल नावं घेताना, म्हणून त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चांगले चांगले कमेंट या स्पर्धेच्या निमित्तानं आणि या यूट्यूब लाईव्हच्या कमेंट बॉक्समध्ये आपण वाचू शकाल। अतिशय सुंदर आयोजनासाठी, नीटनेटक्या नियोजनासाठी श्रीदेव महापुरुष चषक 2025 चौथ्या पर्वासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत, त्या सर्व मनापासून या ठिकाणी स्वीकारतोय। वळूयात पुन्हा एकदा मैदानाकडे। लेगबायचा इशारा, पंचांचा निर्णय। पुन्हा एकदा चांगला चेंडू समाप्त होतोय, मात्र एकेरी धाव काही वाचवू शकला नाही। स्टेप आउट होऊन पुन्हा एकदा चांगला फटका, कव्हर्ड दिशेमध्ये आपल्याला हा फटका खेळला जातोय। स्क्वेअर ऑफ द विकेट व्ही शेपमध्ये खेळणं पसंत करतोय पवन गावडे, मॅन फ्रॉम माडेचेवाडी गावचा सुपुत्र। आज मात्र आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी खेळताना पाहायला मिळतोय। सुरेख फटका, पुन्हा एकदा चेंडू निघतोय डिक्लर झोनमध्ये। चेंडूचा प्रवास एकेरी धाबेसाठी पुन्हा एकदा 1-1 धाबा या इम्पॉर्टंट मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येक सामन्यागणिक, प्रत्येक एकेरी धाबेला बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण महत्त्व, त्याचप्रमाणे प्रत्येक निर्धाव चेंडूला देखील अनन्यसाधारण महत्त्व हे बॉक्स टाईप क्रिकेटमध्ये प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू ऑन साईडच्या दिशेने, यावेळेला मात्र चेंडू मनगटाचा वापर त्या ठिकाणी केलाय। चेंडूवर एकेरी धाव प्राप्त होते आणि एकेरी धावेनिशी समीकरण बदललंय। धावसंख्या पोहोचली 5 चेंडूंचा खेळ समाप्त होत 6 धावा। पहिलं षटक समाप्तीच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळते। पांडुरंग मालणकर, पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळतोय। चेंडूवर थोडासा
स्टेप आउट होऊन फटका खेळला गेला, त्यावर एकेरी धाव नोंदवली गेली. एकेरी धावनेशी पहिलं षटक समाप्त होतंय. धावसंख्या स्थिरावली 7 धावा. डीजे सुनील तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी या आमच्या दोघांच्या समालोचनासाठी रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. त्याचप्रमाणे सोनू राऊळ म्हणजे आमचे निकित राऊळ 11.11 कॅफेचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी 200 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन पद्धतीने त्यांनी पाठवलेलं आहे. आपले मनापासून आभार व्यक्त करतोय आणि परमेश्वर तुमका 1-21 आणि 5-25 देऊन तुमचा सगळ्यांचा घर भरात दार वताने. धन्यवाद सुनील. धन्यवाद. पुढे मैदानाकडे पुन्हा एकदा गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी महेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पिच ड्राईव्ह, संख्या 8 धावा. हॅलो, या ठिकाणी रस्त्यावर एक गाडी पार्क केलेली आहे बघा. 86-60 नंबरची गाडी आहे, ती वाहतुकीला अडथळा होतोय, कृपया बाजूला काढायचे. 86-60 नंबरची गाडी आहे, 4 व्हीलर आहे बघा, कृपया ती बाजूला करायची. वाहतुकीला अडथळा होतोय, विनंती आहे आपल्याला. रोहित खानोलकर यांच्या घराच्या बाजूला आहे बघा. धन्यवाद. 86-60 क्रमांकाची गाडी ज्यांची कोणची असतील त्यांनी कृपया करून रस्ता मोकळा करून द्यायचा आहे, आपल्याला विनंती आहे. आणि सगळ्या सुज्ञ रसिक प्रेक्षकांना विनंती असेल, आपल्या गाड्या या आपण एका साईडले त्या ठिकाणी पार्क करायच्या आहेत. धावसंख्या झाली ती 10 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. महेश पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसलाय. पवन गावडेचा देखील आक्रमण करण्याचा इरादा होता, हा इरादा कुठेतरी संपुष्टात आणला जातोय. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक लाईन लेन त्या ठिकाणी योग्य दिशेने निश्चितच चेंडू फेकला जातोय आणि त्याचा परिणाम हा निर्धाव चेंडू गणित येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत तब्बल 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. संघ दुहेरी आकड्यात अर्थात 10 धावा, म्हणजेच जेवढ्या धावा आहेत तेवढ्याच चेंडू देखील समाप्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या सत्राचा पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. गावडोबा माड्याचेवाडी संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते रुची स्पोर्ट्स महापण संघाने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका, यावेळेला ऑनसाईडच्या दिशेने पंच संतोष पडसकर दुहेरी धावेची खूण दर्शवतायत आणि या दुहेरी धावेची धावसंख्या 12 धावांवर. 12 अशी धावसंख्या, 12 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही धावसंख्या पुढे सरकते. महेश पुन्हा एकदा सज्जतोय, स्ट्राईक यांच्या दिशेने असेल. पवन गावडे आक्रमण करण्याचा इरादा, मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. दुसरं षटक हे समाप्त होतंय. 2 षटकांच्या सांगतेखेरीज धावसंख्या स्थिरावली 13 धावांवर. डीजे महापुरुष मित्रमंडळावर प्रेम करणारे सन्माननीय राकेश सातार्डेकर मॅन फ्रॉम आवेरे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती असेल आपण येऊन याचा आस्वाद घ्यायचा आहे. राकेश सातार्डेकर. थँक्यू. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. केतन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. ज्या केतनने मगाच्या सामन्यात अशी सुंदर कामगिरी केली होती, तोच केतन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू थोडासा फसलाय. फटका खेळताना पवन गावडे. निश्चित आपण विचार केला तर या षटकात चांगली कामगिरी करावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर एक संघाला सुस्थितीत नेऊन ठेवण्यासाठी, एक सन्मानजनक फायटिंग टोटल उभी करण्यासाठी निश्चितच एक चांगली पारी ती पवन गावडेच्या बॅटमध्ये येणं बाकी आहे. दोन्ही बाजूने जर आपण विचार केला तर महापणचे काही दर्शक आपल्याला पाहायला मिळत आहेत. माड्याचेवाडी गावातनं अनेक दर्शक क्रीडा या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या संघाला त्या ठिकाणी चेअरअप करण्यासाठी उपस्थित आहेत. समोरच्या बाजूने आपण पाहू शकता अतिशय सुंदर प्रेक्षकांची आज निश्चितच तोबा गर्दी पाहायला मिळते. महापुरुष चषक 2025 चौथं पर्व आणि या चौथ्या पर्वामध्ये चालू असलेला आजचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवस अर्थात अंतिम रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. या अंतिम रात्री उपस्थित तमाम क्रीडारसिकांचं, व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. पुन्हा एकदा केतन गोलंदाजी एंडकडनं. हा चेंडू लेफ्ट दिली गेली आहे. सिद्धेश आहे स्ट्राईकवर. उजव्या डाव्या हाताचं कॉम्बिनेशन मैदानावर आपल्याला पाहायला मिळतं. जशा पद्धतीने
उजव्या हाताचा फलंदाज बाजूला गेला आणि डावकुऱ्या हाताचा फलंदाज आला, त्यावेळेला थोडंसं केतनची लाईन बिघडलेली आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू यावेळेला मात्र चांगला प्रयत्न बाबू पाटकर येतोय, चांगलं बॅकअप त्या ठिकाणी म्हणावं लागेल. प्रोटेक्शन त्या ठिकाणी स्वतः बाबू कर्णधार आहे संघाचा आणि तोच त्या ठिकाणी चेंडू पकडतोय. निर्धाव चेंडूची वर्णी. 3 चेंडूंचा केस समाप्त. 15 धावा. 3 चेंडू 15 धावा म्हणजे 15 चेंडू आणि 15 अशी धावसंख्या आहे. फुलटॉस चेंडू आक्रमण केलंय सिद्धेशच्या बॅटमधून. पंचांचा निर्णय दुहेरी धाबेचा इशारा. या दुहेरी धाबेनेची धावसंख्या स्थिरावली. आता मात्र 17 धावांवर. 4 चेंडूंचा केस समाप्त. 17 धावा. केतन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगच्या दिशेने सिद्धेश आक्रमण केलंय. सुंदर फटका आहे. पांडू मालनकरचं कौतुक करावं लागेल. संभाव्य चौकार, हा चौकार त्या ठिकाणी रोखलाय. मात्र एकेरी धाबेवर समाधान मानावं लागेल सिद्धेश याला. आणि या क्षेत्ररक्षणासाठी निश्चितच टाळ्यांचा गजर होतोय. हॅलो सुनील, या ठिकाणी चालू सामन्यापासून प्रत्येक चौकारासाठी म्हणजे 2 सेमीफायनल आणि फायनलच्या सामन्यासाठी प्रत्येक चौकारासाठी शेर्ले बॉयजच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या करा त्यांच्यासाठी, त्यांच्या या बक्षिसासाठी. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये, त्याचप्रमाणे प्रत्येक षटकारासाठी 1 लिटर थंड बॉटल आहे आणि षटकारासाठी 500 रुपये आहेत. आणि हा पहिला चौकार आणि शेर्ले बॉयजच्या माध्यमातून लावण्यात आलेलं 100 रुपयाचं पारितोषिक पवन गावडे पटकवते. बहुतेक बक्षिसाची वाढ बघत होता सुनील. निश्चित आपण विचार केला तर फलंदाजांचा किंवा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम निश्चितच होताना आपल्याला पाहायला मिळते. शेर्ले बॉयज मित्रमंडळाच्या वतीनं चौकार आला आणि धावसंख्या पोहोचली 22 धावांवर. तिसरं षटक हे समाप्त होतंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 22 धावांवर. अनुभवता हा क्रिकेटचा रणसंग्राम. 2025 नवीन वर्ष आणि नवीन वर्षातील 4थं पर्व आपल्याला पाहायला मिळते. रुची स्पोर्ट्स मापन वर्सेस गावडोबा माड्याची वाडी या 2 संघांच्या माध्यमातून चालू असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला सेमीफायनलचा अर्थात उपांत्य फेरीचा पहिला सामना आणि तेरवळे एक्सप्रेस मॅन फ्रॉम तेरवळे प्रसाद मांजरेकर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर गोलंदाजी एंडकडनं. मगाच्या सामन्यातील म्हणजेच क्वार्टर फायनल सामन्यातील विजयाचा शिल्पकार, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. पहिल्या चेंडूपासून हादरे देण्यास सुरुवात होते. वेगवान चेंडू, रफ्तार से गिरफ्तार म्हटलं जातं, तशा पद्धतीची गोलंदाजी निश्चितच करतोय. आणि पहिला यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. या ओव्हरमध्ये जर आपण षटकार ठोकला असेल तर 1000 रुपयांचे आपण मानकरी होऊ शकता. एकदा जोरदार टाळ्या निश्चित स्वरूपाने शेर्ले बॉयज साठी. अतिशय सुंदर कामगिरी म्हणावी लागेल. प्रसाद मांजरेकर रफ्तार का सौदागर, वेगवान गोलंदाज, वेगासाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम तेरवळे, तेरवळे एक्सप्रेस म्हटलं जातं असा हा गोलंदाज. वेगवान चेंडू, पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट, बॉटम एंडचा वापर, सुंदर फटका, चेंडू निघतोय विथ अलाउंग द कार्पेट. चेंडूवर एकेरी धाव आणि या एकेरी धावेनिशी समीकरण बदलतंय. धावसंख्या पोचली. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतं. 23 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 23 धावा या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांच्या नजरा निश्चित स्वरूपाने लागल्या ह्या सामन्यावर. कारण एका बाजूने आपण पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणात दर्शक आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. चौकार षटकारांची आतषबाजी करणाऱ्या खेळाडूला देखील यावेळेला पारितोषिकाने नवाजलं जाईल. खराब चेंडू, मात्र चांगलं यष्टीरक्षण. यष्टीरक्षणासाठी टाळ्यांचा गजर होतोय. केतनने सुंदर यष्टीरक्षण केलंय. अन्यथा 9+1 एकूण 2 धाबा निघू शकल्या असत्या, मात्र 1 धाव निश्चितच वाचवली आहे केतन याने. सुंदर यष्टीरक्षण म्हणावं लागेल. वेगवान गोलंदाज आहे प्रसाद. मात्र हे जे वेगवान गोलंदाज असतात त्यांना कुठेतरी टप्पा नियंत्रणात ठेवावा लागतो. हा टप्पा नियंत्रणात नसल्यामुळे फुलटॉस चेंडू, पंचांचा निर्णय, नोचा इशारा, या अवांतर धावेनिशी धावसंख्येत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा प्रसाद, फुलटॉस चेंडू, आक्रमण केलंय विश्वेश वांगणकरचं. चांगलं क्षेत्ररक्षण, हा ना करत ताळमेळ बिघडलाय. अजून एक धक्का म्हणावा लागेल. रुपेश गावडे माघारी परततोय धावचीच्या स्वरूपामध्ये. टीजे
पारितोषिक शेरले बॉयज यांच्याकडून धन्यवाद. धावसंख्या 24 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. पुन्हा एकदा प्रसाद मांजरेकर गोलंदाजी एंड कडनं स्ट्राईकवर असेल. आता मात्र संघाचा हुकमी एक्का पवन गावडे मॅन फ्रॉम माडेचीवाडी. फुल टॉस चेंडू आक्रमण केलंय. कव्हर ड्राईव्हचा फटका पंचांकडून दुहेरी दावेची नोंद आणि या दुहेरी दावेनेशी समीकरण बदललंय. धावसंख्या पोहोचली 26 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. उरलेले 2 चेंडू, हे 2 चेंडू निर्णायक असतील या षटकामधील. निर्णय ठरवतील टार्गेट किती धावांचं दिलं जाईल, लक्ष किती धावांचं दिलं जाईल, फलंदाजी करत असताना किती धावा त्या ठिकाणी उभ्या केल्या जातील. स्टेप आउट होऊन फटका खेळतोय. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. महेश आणि महेश देखील सुंदर कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. महेशच्या क्षेत्ररक्षणासाठी देखील 100 रुपयांचा पारितोषिक येते. एकदा जोरदार टाळ्या महेशसाठी आणि शेरले बॉयज यांच्यासाठी. सुंदर क्षेत्ररक्षण आणि विकेट प्राप्त करतोय प्लस 100 रुपयांचा मानकरी देखील त्या ठिकाणी ठरतोय. 5 चेंडू 26 धावा झाल्या. शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावातील पहिल्या सत्रातील समाप्ती करणारा शेवटचा चेंडू. गोलंदाजी एंड कडनं आपल्याला पाहायला मिळेल. प्रसाद मांजरेकर मॅन फ्रॉम तेरवळे परुळे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी एंड कडनं. आणि स्ट्राईकवर असेल मॅन फ्रॉम माडेचीवाडी मिस्टर पवन गावडे. शेवटचा चेंडू एका षटकारासाठी 1000 रुपयांचा पारितोषिक. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण, रिले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. महेशचं चांगलं क्षेत्ररक्षण, त्याला प्रोटेक्शन बॅकअप त्याचा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये देतोय प्रसाद मांजरेकर. अजून एक धक्का म्हणावा लागेल. फलंदाज पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या 4 षटकांच्या सांगतेखेरीज धावसंख्या उभारली गेली आहे मैदानावर 26 धावा. विजयाचं लक्ष असेल. येणारे 24 चेंडू 27 धावांची गरज. येणाऱ्या 24 चेंडूवर 27 धावांचं लक्ष कशा रीतीने पार केलं जाईल, येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. तर तास आपण जाऊया पुन्हा एकदा स्पर्धेच्या निमित्तानं आमचे मित्रवर्य सन्मान्य चंदन परुळेकर उर्फ सिनू परुळेकर यांच्याकडून समालोचनासाठी खास माझ्यासाठी 500 रुपयांचं ऑनलाईन पद्धतीने पारितोषिक आलेलं आहे. सिनूर परुळेकर आपलं चंदन परुळेकर आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि मायक्रोफोनवर बदल होईल. मायक्रोफोनवर येतील तुर्तास आमचे समालोचक मित्र समीर चव्हाण. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय दीपक वराडकर यांचं स्पर्धेच्या निमित्ताने आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती असेल त्याने व्यासपीठावर येऊन सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ स्वीकारायचा आहे. सन्माननीय दीपक वराडकर. हॅलो 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 श्रीदेव महापुरुष मित्रमंडळ गावटनवाड़ी तेंडोली आयोजित महापुरुष चषक 2025 पर्व चौथे का ये सेमीफाइनल का पहला मुकाबला. एक तरफ है गौड़वा माड़ाचोड़ी की टीम तो दूसरी तरफ है रुचि स्पोर्ट महापन की टीम. और स्ट्राइक पर है बाबू पाटकर, एक आग उगलता बल्लेबाज, एक विस्फोटक बल्लेबाज. लीग स्टेज में धमाका मचाया था इस मैदान के ऊपर इस बल्लेबाज ने. एक रन निकालते हुए स्कोर बोर्ड होता हुआ 2 गेंदों के समाप्ति के बाद 2 रन. लक्ष्य है 27 रन. गेंदबाज स्वप्निल पाटकर एक ऑलराउंडर खिलाड़ी है इस माड़ाचोड़ी गांव के. यहाँ पर बेहतरीन गेंदबाजी. डॉट बॉल का एक अलग महत्व है इस बॉक्स टाइप क्रिकेट में. जब जब डॉट बॉल आता है तब तब गेंदबाज हावी होता है, तब तब फील्डिंग करने वाली टीम हावी होती है. और दबाव में कुछ अलग करने के चक्कर में
बल्लेबाज फंसता है काफी दफा और काफी दफा देखा है हमने, अनुभव किया है इसे। तो ये डॉट बॉल क्या लेकर आएगा हरीश वारंग पीछे से अपने खिलाड़ियों को, अपने फील्डर को सजग करते हुए, जागरूक करते हुए। जो जागत है वो पावत है, जो सोवत है वो खोवत है। तो जागते रहो जब तक मैदान में हो। स्कोरबोर्ड 4 गेंदों के समाप्ति के बाद 3 रन पर 27 रन की दरकार है 4 ओवर में। और ये लक्ष्य पूरा करने के लिए 2 सक्षम बल्लेबाज, 2 बेहतरीन बल्लेबाज, 2 सबसे बेहतरीन बल्लेबाज इस टीम के मौजूद है, विश्वेश वांगनकर और बाबू पटकर। ये बॉल है, अंपायर संतोष पड़ोसकर वैलिड कहते हुए इस बॉल को। आज की रात में ये तीसरा बल्लेबाज है जो वाइड छोड़कर फंसता हुआ, अपने ही फंदे में फंसता हुआ, शिकारी खुद या शिकार होता हुआ, क्योंकि यहाँ पर ये वाइड बॉल नहीं है, उसे आसानी से सिंगल के लिए ढकेल सकते थे, लेकिन डॉट बॉल की गणना होते हुए स्कोरबोर्ड पर, स्कोरबोर्ड वही का वही 3 की ओर। लास्ट बॉल है, गुस्से से खेला गया ये स्ट्रोक है, बैनर फाड़ने वाला ये स्ट्रोक है। पहले ओवर की समाप्ति होते हुए बेहतरीन निभाया है पहले ओवर को स्वप्निल पाटकर ने और मात्र 4 रन खर्च किए हैं। इसका मतलब जीतने के लिए 18 गेंदों में 23 रन चाहिए। मित्र सागर बोगटे पेशे से इंजीनियर है वो, और उनका नन्ना फरिश्ता, उनका बेटा युवराज, ये दोनों मिलकर ये मुकाबले देखते हुए और इस टूर्नामेंट के लिए शुभकामनाएं भेजते हुए, उनका बैनर भी आप इस मैदान पर देख सकते हो। इंजीनियर सागर बोगटे, मैन फ्रॉम पाउसी, बहुत बहुत धन्यवाद सागर बोगटे आपका। दाव पर सब कुछ लगा है, अब रुक नहीं सकते, टूट सकते हैं मगर झुक नहीं सकते, क्योंकि जो झुकेगा वो टूर्नामेंट से बाहर हो जाएगा और जो जीतेगा उसे मिलेगा फाइनल का टिकट। तो यहां पर एटीट्यूड चाहिए पुष्पा का, झुकेगा नहीं साला। खराब शुरुआत है पवन गावड़े की, ये दबाव है। बाबू पाटकर जब मैदान में रहता है तो इस प्रकार का दबाव होता है और बॉल छूटती नहीं हाथ से। एक खूंखार बल्लेबाज है, दहशत है इस बल्लेबाज की, सभी फील्डर और गेंदबाजों के दिल में। इतना आक्रामक ये बल्लेबाज है, कभी भी रुख बदल सकता है। नो बॉल है, सीधे स्टंप की बाहर है, पिचिंग नहीं हुई थी और सोच विचार करते हुए और कान मंत्र देते हुए, सलाह मशवरा करते हुए कि यहाँ पर बॉल डालो, यहाँ पर टप्पा खिलाओ, ऐसी बॉल डालो, लेकिन सोच विचार तो बहुत होते हैं। जो उसे अमली जामा पहनाने में कामयाब होते हैं वही विजेता बनते हैं। फिर से सामना करेंगे बाबू पवन गावड़े का, बेहतरीन परफॉर्मेंस रहा है इस पूरे टूर्नामेंट में। ये भी फुल टॉस बॉल थी, 1 रन बनेगा। स्कोर बोर्ड 1 से आगे बढ़ता हुआ, स्कोर बोर्ड अब 6 के ऊपर, 21 रन और चाहिए। 17 बॉल अपना बेहतरीन स्ट्रोक है, थोड़ी से धीमा एफर्ट सूरज के माध्यम से, थोड़ी सी चतुराई चुस्ती दिखाते, मुस्तैदी दिखाते, निश्चित तौर पे इस बॉल को रोक सकते थे, लेकिन थोड़े से ढीले पड़ गए। 1 रन मिलता हुआ, स्कोर बोर्ड 7 के ऊपर। ये फुल टॉस बॉल थी, पिचिंग करने में थोड़ी सी मुश्किल होती हुई। 3 गेंदें समाप्त हो चुकी है और तीनों की 3 फुल टॉस। पवन गावड़े थोड़े से दबाव में, ये बेहतर है, डिफेंड किया था और ये डॉट बॉल है, प्रेशर है। बाबू पाटकर धुआंधार बल्लेबाज है, लेकिन जब प्रेशर सिचुएशन आती है तब कहीं ना कहीं अच्छे बिखर जाते हैं, लेकिन जो संवरते हैं वो इतिहास बनाते हैं, वो चैंपियन बनते हैं, वो विजेता कहलाते हैं। तो अगर आपको विजेता कहलाना है तो दबाव को सोखना पड़ेगा और अपने आप को, अपना जो बेहतरीन प्रदर्शन है, सर्वश्रेष्ठ प्रदर्शन है, वो करना पड़ेगा। स्कोर बोर्ड रुका हुआ है 4 गेंदों के समाप्ति के बाद 8 के ऊपर जीतने के लिए और 19 रनों की दरकार है। 14 गेंदे 19 रन, जीत का समीकरण। और एक थोड़ा सा आधे अधूरे मन से खेला गया यह फ्लिक शॉट है। 13 गेंदों में 18 रन चाहिए। यूट्यूब के माध्यम से इस टूर्नामेंट का प्रसारण 195 देशों में हो रहा है और यूट्यूब के जो दर्शक यूट्यूब पे इस मुकाबले का, इस प्रतियोगिता का लुत्फ उठा रहे हैं, उन सभी का स्वागत है, सभी का धन्यवाद देते हैं इस मंडल की ओर से। आखिरी गेंद और फ्लिक किया है, हल्के हाथों से खेला है, जानते हैं अपनी विकेट की कीमत, जानते हैं अगर ये 2 बल्लेबाज आखिरी ओवर तक खड़े रहते हैं तो मुकाबला वैसे भी जिता सकते हैं। इतनी क्षमता है, इतनी काबिलियत है इन दोनों के पास कि किसी भी मोड़ से किसी भी टारगेट को अचीव कर सकते हैं।
शेर्ले बॉयज यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद शेर्ले बॉयज यांच्याकडून गोलंदाज पवन गावडेच्या गोलंदाजीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. डीजे लक्ष्य थोड़ा सा मुश्किल है बॉक्स टॉप क्रिकेट का, अगर सोच विचार किया जाए तो मुश्किल लक्ष्य है, लेकिन जो कि मैदान के ऊपर बल्लेबाजी क्रीज के ऊपर एक बड़ा नाम खड़ा है, एक विस्फोटक बल्लेबाज खड़ा है, एक मसीहा खड़ा है, ये बॉक्स टॉप क्रिकेट का बेताज बादशाह खड़ा है, इसकी वजह से लक्ष्य आसान रखता हुआ और उम्मीदें बहुत ज्यादा है इस बल्लेबाज से, बाबू पाटकर से. लीग स्टेज में एक मुकाबले में टीम ने 40 रन बनाए थे, उस मैच में तकरीबन 3 या 4 छक्के लगाए थे बाबू ने. वही बाबू पाटकर मौजूद है स्ट्राइक पर. 12 में 17 चाहिए. रुपेश कावड़े फ्लिक करते हुए संयम के साथ, जानते हैं अपनी विकेट की कीमत, इसी वजह से किसी भी प्रकार की जल्दबाजी नहीं है, सावधानी के साथ बल्लेबाजी करते हुए, रिस्क नहीं लेते हुए, रिस्क फ्री क्रिकेट बाबू पाटकर की ओर से. और ये 2 रन है. बिल्कुल इस प्रकार के शॉट्स की दरकार है जिसमें कैलकुलेटेड रिस्क हो, जिसमें धोखा बहुत कम है और रिवॉर्ड जो है, रिटर्न जो है वो ज्यादा हो. और बाबू को 2 रन मिलते हुए स्कोर बोर्ड 2 रन के साथ 13 के ऊपर 2 गेंदों की समाप्ति हो चुके हैं. रुपेश गौड़े म्यूजिशियन है. और ये एक बड़ी घटना होती हुई, बड़ी मछली जाल में विस्फोटक बल्लेबाज, धुआंधार बल्लेबाज बाबू पाटकर का ये विकेट है, ये प्राइज विकेट है, ये शायद विकेट नहीं. दिल छोड़ आ जाए, ये तो बहुत बड़ा मोड़ है, ये बहुत बड़ा पड़ाव है, ये बहुत बड़े क्षण है इस मैच में. जो भी दर्शक रहे होंगे, जो भी समर्थक रहे होंगे इस रुचि स्पोर्ट मापन टीम के, 9 गेंदों में 14 रन चाहिए. 9 चेंडूत 14 धावांची गरज आहे. प्रसाद मांजरेकर रसल मसल के नाम से जाने जाते हैं, धुआंधार बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, फिनिशर है, पैसे से फिनिशर का काम बहुत ही बढ़िया तरीके से निभाते हैं. आज फिर मर्तबा जिम्मेदारी है. या ठिकाणी प्रेक्षकांनी खूप मजा घ्यायची आहे, तुमच्याशिवाय सामने अपूर्ण आहेत. फक्त फलंदाज खेळताना फक्त मध्ये ओरडू नका अशी विनंती आहे आपल्याला, नम्र विनंती आहे आपल्याला. धन्यवाद. विश्वेश वायगनकर और एक बॉडी लाइन गेंदबाजी. बिल्कुल इस गेंद ने रुपेश गावड़े ये जानबूझ के डाल रहे हैं या फिर गिर रही गेंद पता नहीं, लेकिन कारगर साबित हो रही है. इस प्रकार की गेंदबाजी अगर आप जानबूझ के कर सकते हो तो कमाल गेंदबाज हो आप, क्योंकि ये जानबूझ के ज्यादातर होती नहीं है. फिर से वहीं पर गेंदबाजी, रुपेश गावड़े टर्न अराउंड करते हुए, बड़ी मछली को फंसाते हुए और फिर से बॉडी लाइन गेंदबाजी करके मैच में बनाए रखे. आखिरी
आखिरी दाव बचा है, ये आखिरी प्रहार करना है, आखिरी वार करना है। एक बॉल में चाहिए 7 रन मुकाबला टाई करने के लिए, मुकाबला सुपर ओवर में लेके जाने के लिए। राजन मालनकर को लगाने हैं 6 रन। अगर मुकाबला जिताते तो 1000 रुपए का इनाम है, छक्के के लिए 500 रुपए का इनाम है। और शेरले बॉयज की ओर से इनामों की बौछार है, लूट सको तो लूट लो। एक बॉल 7 रन, राजन मालनकर तैयार है, गेंदबाज तैयार है। और ये कुल मिलाकर 2 रन मिलेंगे, ये 9 बॉल है। कहानी में एक और ट्विस्ट आता हुआ, अब चाहिए एक बॉल पे 5 रन, एक बॉल पे 5 रन चाहिए। अगर मुकाबला टाई होता है तो सुपर ओवर का मुकाबला देखने को मिलेगा। याद आता हुआ वो मुकाबला जो तिरोला के मैदान के बीच हुआ था, सेमीफाइनल का ही मुकाबला था और एक बॉल में 4 या कुछ 5 रन चाहिए थे और प्रसाद मांजरेकर ने वो चौका लगाया था। मापन ओवर से तिरोला का मुकाबला था और उस मुकाबले की याद आती हुई और विश्वेश वांगणकर नाकामयाब होते हुए और गौडोबा माडाचेवाड़ी की टीम फाइनल का टिकट कंफर्म करती हुई। बहुत 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 बधाई गौडोबा माडाचेवाड़ी टीम।